नमस्कार मैत्रिणींनो, वैशालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साऊथ स्पेशल रसमवडा. तो कसा बनवायचा ते आपण बघू. इथे पहिल्यांदा आपण रसमची तयारी करू. त्यासाठी 4 टोमॅटो आपण शिजवून घेतलेले आहेत. ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, लसूण 7-8 पाकळ्या, 1 इंच आलं, कढीपत्ता, अर्धा चमचा जिरा आणि 1 कांदा कट करून घेतलेला आहे. आता हे आपण सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आता कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालू. मोहरी 1 चमचा, अर्धा चमचा उडद डाळ, कढीपत्ता, 2 सुकी लाल मिरची. ते आपण थोडं चांगलं परतवून घेऊ. आता तेलामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालू आणि ते चांगलं आपण 1-2-3 मिनटं तेलामध्ये आपण परतवून घेऊ. आता इथे आपण थोडे मसाले घालू. पेस्ट शिजलेली आहे. त्यामध्ये आपण आता हळद अर्धा चमचा, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर. आता हे सर्व आपण थोडंसं त्यामध्ये मिक्स करून घेऊ. यामध्ये रसम पावडर घालू 2 चमचे. हे थोडं आता भाजून घ्यायचं. मीठ घालू. 2 मिनटं आपण लो फ्लेमवरती आपण त्याला शिजवून. आपण इथे तूर डाळ शिजवून घेतलेली आहे. ती पूर्ण बारीक करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये घालायचं, कारण रसमला त्याशिवाय टेस्ट येत नाही. त्यामध्ये आपण आता चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे, ते घालू आणि हे सगळं आता मिक्स चांगलं करून घ्यायचं. आणि 2 मिनटं ह्याला लो गॅसवरती आपण ह्याला पण शिजू द्यायचं. त्यामध्ये आपण आता पाणी घालू. रसम पातळ असतं त्यामुळे जास्त पाणी घालायचं. आपल्याला कसं पाहिजे तसं आपण पाणी घालून घ्यायचं. त्यामध्ये चिंच आहे म्हटल्यानंतर थोडासा आपण गूळ घालायचा आणि अजून चवीनुसार मीठ घालायचं. अगोदर आपण टोमॅटोमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यानुसार आपण थोडं तर मीठ घालू. आणि ह्याला आता 1 उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालू. आपण एक तडका तयार करू. त्यामध्ये मोहरी घालू, हिंग घालू आणि 1 लाल सुकी मिरची घालू. रसमला उकळी आलेली आहे, त्याच्यावरती कोथिंबीर घालू आणि हा तडका आपण त्यावरती घालू. आपण वड्यासाठी डाळ भिजवलेली आहे. उडीद डाळ आपण 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे. ती आता आपण वाटून घ्यायची. वाटण करताना त्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही. डाळ वाटून घेताना आपण त्यामध्ये आईस क्यूब घालू 2 आणि जसं लागेल तसं आपण त्यामध्ये आईस क्यूब घालून घेऊ. इथे आता आपलं वाटून तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं आलं, 1 हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता बारीक कट करून घालू. 1 चमचा मीठ घालू आणि सर्व आपण हे हाताने मिक्स करून घ्यायचं. ह्याला चांगलं फेटायचं. ते फेटून हलकं झालं पाहिजे. आता हे आपलं फेटून झालेलं आहे. ह्याचा कलर पण आता लाईट झालेला आहे बघा. हे आता पीठ तयार झालं आहे. ते कसं बघायचं तर थोडंसं एक गोळी आपण इथं पाण्यामध्ये असं घालून बघायचं. आता ही वरती तरंगायला लागली ना गोळी की समजायचं आपलं पीठ तयार झालेलं आहे, हलकं झालेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण वडे तयार करू. आता आपले वडे तयार झालेले आहेत, ते आपण आता काढून घेऊ. रसमवडा तयार आहे. आता आपण ह्याच्या रसममध्ये वडे घालू. मस्त अगदी आंबट, गोड, तिखट खूप छान लागतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालू आणि कशी झाली ते मला तुम्ही सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.